नमस्कार. आज आपण एका खूप शक्तिशाली वैदिक मंत्रावर बोलणार आहोत. महामृत्युंजय मंत्र. हो, नमस्कार. हा मंत्र म्हणजे मृत्यूचा भय दूर करणारा आणि शिवाचा आशीर्वाद मिळवून देणारा मानला जातो. बरोबर. आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार हा फक्त एक मंत्र नाहीये, तर मृत्यूच्या पलीकडे बघायला शिकवणारा एक मार्ग आहे असं म्हणतात. अगदी. म्हणजे भीतीवर मात करण्यासाठी, विशेषतः मृत्यूच्या भीतीवर, आणि आयुष्यात एक सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी याची ओळख आहे. तर मग आज आपण याचा अर्थ, याचं महत्त्व आणि जप कसा करायचा यावर जरा सविस्तर बोलूया. नक्कीच. सगळ्यात आधी आपण मंत्र पुन्हा एकदा ऐकूया. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनान मृत्योर्मुक्ष्य मामृतात. तर सुरुवात होते ओमने. ओम म्हणजे तर आपल्याला माहिती आहे, ती वैश्विक शक्ती, परमात्मा. बरोबर. आणि मग येतं त्र्यंबकम यजामहे, म्हणजे आम्ही त्या 3 डोळ्यांच्या देवाची उपासना करतो. हे 3 डोळे, याचा काही विशेष अर्थ आहे का? म्हणजे शारीरिक डोळे नाही आहेत हे तर नक्की? हो, बरोबर. काही ठिकाणी याचा अर्थ भूत, वर्तमान, भविष्य असा घेतला जातो, तर काही जण म्हणतात की हे सत्व, रज, तम या 3 गुणांचं प्रतीक आहे. म्हणजे शिवाचं ते सर्वव्यापी ज्ञान किंवा दृष्टी. अच्छा, ओके. पुढे आहे सुगंधिम पुष्टिवर्धनम. सुगंधिम म्हणजे नुसता चांगला वास नाही, बरोबर? नाही. सुगंधी म्हणजे जो सुगंध पसरवतो. पण कसला सुगंध? तर सकारात्मकतेचा, पावित्र्याचा. आणि पुष्टिवर्धनम म्हणजे जो पोषण करतो, वाढवतो. काय वाढवतो? आरोग्य, संपत्ती? हो, ते तर आहेच, पण फक्त भौतिक नाही. म्हणजे आरोग्य, आयुष्य, समृद्धी, पण त्यासोबतच मानसिक आणि आध्यात्मिक पोषण सुद्धा, म्हणजे सर्व स्तरांवरची समृद्धी. हां. आणि यानंतरची ओळ तर खूपच अर्थपूर्ण वाटते. उर्वारुकमीव बंधनात. हो, ही खूप महत्वाची आहे. उर्वारुकमीव म्हणजे काकडीसारखं फळ. ते जसं पिकल्यावर देठापासून अगदी सहजपणे वेगळं होतं. अगदी सहज? हो, अगदी सहज. तसंच बंधनात म्हणजे बंधनांपासून मुक्ती मिळावी. पण हे बंधन म्हणजे फक्त मृत्यूचं बंधन की अजून काही? नाही, फक्त मृत्यूचं नाही. अनेक जण सांगतात की हे जीवनातल्या सगळ्या प्रकारच्या आसक्ती, मोह, दुःख, मर्यादा या सगळ्यांपासून सुटण्याचं प्रतीक आहे. कोणतीही गोष्ट जी आपल्याला बांधून ठेवते त्यातून सुटका. म्हणजे ही मुक्ती खूप व्यापक आहे. अगदी. जसं ते फळ सहज सुटतं, तसंच आपणही या बंधनांमधून, मग ती भीती असो किंवा मोह, त्यातून सहज सुटावं अशी प्रार्थना आहे ही. आणि मग शेवटचं चरण, मृत्युर्मुक्ष्य मामृतात. मृत्यूपासून मुक्त करून अमृतत्वाकडे घेऊन जा. हो. इथे अमरत्व म्हणजे शारीरिक अमरत्व नाही, बरोबर? तसा अर्थ नाहीये ना याचा? मुख्यत्वे नाही. अनेक स्रोत सांगतात की हे आत्मिक अमरत्व आहे. म्हणजे जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटका किंवा मृत्यूच्या भीतीवर पूर्णपणे विजय मिळवणं. ती एक वेगळीच आध्यात्मिक अवस्था आहे. अच्छा, म्हणजे हा अर्थ समजल्यावर या मंत्राचे फायदे अजून स्पष्ट होतात. जसं की मानसिक शांतता मिळते, तणाव कमी होतो. हो, हे तर अनेक जण अनुभवतात. असंही म्हणतात की या मंत्राच्या व्हायब्रेशन्सचा, म्हणजे ध्वनी कंपनांचा मनावर आणि शरीरावर चांगला परिणाम होतो. अगदी हृदय किंवा ब्लड प्रेशरच्या त्रासातही काहीसा आराम मिळतो असं मानलं जातं. पण मग ते जे म्हटलं जातं मृत्यूचं भय निवारण किंवा अपघातांपासून संरक्षण, त्या दाव्यांकडे कसं बघायचं? हा थोडा नाजूक मुद्दा आहे. म्हणजे बघा, जे श्रद्धाळू आहेत त्यांच्यासाठी हा मंत्र एका संरक्षणाचं काम करतो असं ते मानतात. पण याचं विश्लेषण करताना अनेकदा असं सांगितलं जातं की हा मंत्र मृत्यू टाळण्यासाठी नाहीये, तर मृत्यूची भीती घालवण्यासाठी आहे. आणि जे अटळ आहे ते स्वीकारण्याची एक मानसिक ताकद देण्यासाठी आहे. म्हणजे एक प्रकारे आंतरिक बळ वाढवण्यासाठी. अगदी. अकाली मृत्यू किंवा अनावश्यक संकट टाळण्यासाठी शिवाची कृपा मिळावी हा पण एक भाग आहे त्यात. पण हे संरक्षण बऱ्याचदा मानसिक आणि आध्यात्मिक पातळीवरचं असतं असं म्हणायला हरकत नाही. घरात जप केल्याने सुद्धा सकारात्मक ऊर्जा येते असंही ऐकलंय. हो, असं मानतात की मंत्राच्या नियमित जपाने घरात एक चांगली शुद्ध स्पंदनं निर्माण होतात, जी घरातल्या लोकांच्या मानसिक शांततेसाठी आणि एकंदरीत चांगल्या वातावरणासाठी मदत करतात. हे सगळं ऐकल्यावर वाटतं की जप करण्याची योग्य पद्धत आणि वेळ कोणती हेही महत्वाचं आहे. हो, नक्कीच. साधारणपणे पहाटेची वेळ चांगली मानतात, ब्रह्ममुहूर्त किंवा रात्री झोपायच्या आधी.
कारण तेव्हा मन शांत असतं. आणि समजा तेव्हा नाही जमलं तर संकट काळी किंवा जेव्हा गरज वाटेल तेव्हा कधीही केला तरी चालतो. महत्वाची गोष्ट म्हणजे शांत जागा हवी. शक्य असेल तर आसन घालून बसावं. आणि माळेवर जप करण्याबद्दल काय? ते 108 वेळा म्हणतात. हो, रुद्राक्ष माळेवर 108 वेळा जप करण्याची पद्धत आहे. पण खरं सांगायचं तर संख्येपेक्षा जास्त महत्वाचा आहे तुमचा भाव, तुमची श्रद्धा. म्हणजे नुसतं तोंडानं म्हणण्यात अर्थ नाही. नाही, अजिबात नाही. ती भावना, ती कनेक्ट होण्याची इच्छा, ती महत्वाची आहे. स्रोत पण हेच सांगतात की भाव किंवा श्रद्धा नसेल तर ते केवळ शब्द राहतात. पण ही भावना तशी आणायची सुरुवातीला कदाचित अवघड वाटेल. बरोबर आहे. यात सातत्य लागतं. म्हणजे रोज थोडा वेळ काढणं. सुरुवातीला मंत्राच्या अर्थावर लक्ष केंद्रित करता येतं, किंवा शंकराची मूर्ती फोटो समोर ठेवून, किंवा फक्त एका कृतज्ञतेच्या भावनेनं जप केला तरी चालतो. हळूहळू नियमित जपानं केवळ शब्द नाही तर त्याचा अनुभव यायला लागतो असं जाणकार सांगतात. आणि मग जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलू शकतो. म्हणजे थोडक्यात महामृत्युंजय मंत्र हा फक्त संकट दूर करण्यासाठी नाही, तर स्वतःच्या आतमध्ये एक शक्ती जागृत करण्यासाठी आणि जीवनातल्या वेगवेगळ्या बंधनांना सामोरं जाण्यासाठी मदत करतो. अगदी बरोबर. रोजच्या धावपळीतून थोडा वेळ काढून केलेला हा जप आपल्याला शांती, आरोग्य आणि एक आंतरिक बळ देऊ शकतो. ही एक प्रकारची स्वतःसाठी केलेली गुंतवणूक आहे. खरंय, आजच्या चर्चेतून या मंत्राचे खूप चांगले पैलू उलगडले. जाता जाता एक विचार मनात येतोय. तो जो बंधनान शब्द आहे, मृत्यूचं बंधन तर आहेच, पण त्या पलीकडे जाऊन आपल्या रोजच्या आयुष्यातल्या अशा कोणत्या मर्यादा आहेत किंवा मानसिक अडथळे आहेत ज्यातून सुटण्याची शक्ती हा मंत्र देऊ शकतो, ह्यावर विचार करायला खूप वाव आहे. अगदी. खूप चांगला मुद्दा आहे हा पुढच्या विचारासाठी.